सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज. कुठे राहिली मुलगी? तासाभरात येते म्हणाली होती. 4 तास उलटत आले तरी या मुलीचा पत्ता नाहीये. तर हे सुद्धा येतील इतक्यात. मुलं ना जीवाला नुसता घोर लावतात, काही कळतच नाही. तर सुप्रिया, ही काय पद्धत झाली? तासाभरात येते सांगून गेली होतीस ना, काय समजायचं ग मी? ग मी बोलू? काय बोलणार आहेस? एखादी थाप मारणार ना, आणि मी त्यावर विश्वासही ठेवणार. पण आता ना तुझं एक खूप झालंय सुप्रिया. रोज रोज मैत्रिणीच्या नावाखाली जातेस तरी कुठे? हा, आणि ही कुठली नवीन मैत्रीण उपटली तुझी? इतकी वर्ष कुठे होती ती? अगं किती बोलशील, त्रास होत नाही का तुला? आधी त्रास द्यायचा आणि मग विचारायचं. खरं सांग, कुठे गेली होतीस? आता कसं आईला शोभण्यासारखं बोललीस? मग मगापासून काय वेड्यासारखं बोलत होते? अगं सांगितलं होतं ना मी तुला, इथेच मैत्रिणीला भेटायला गेले होते. खोटं, साफ खोटं. माझ्या नजरेला नजर भिडव आणि सांग. सुप्रिया, काय झालंय काय तुला? संताप झालाय माझा. माझी स्वतःची मुलगी माझ्याशी खोटं बोलतेय. अगं कशावरून खोटं बोलेन मी? कारण खरं मला काय आहे ते कळलंय. तू कोणा मैत्रिणीला नाही, मित्राला भेटायला गेली होतीस, हो ना? कमाल आहे तुझी. आपण इतके का सनातनी आहोत, मित्राला भेटण्यात पाप वाटावं? मित्राला भेटण्यात पाप नाही, पण रोज रोज त्याच मित्राला भेटण्यात पाप आहे. आणि स्वतःच्या जन्मदात्या आयुष्य खोटं बोलणार ना, त्याहूनही मोठं पाप आहे सुप्रिया. अगं अगं कलाकार आहे मी. ज्यांच्या बरोबर काम करते ती लोक भेटणारच ना मला. का शूटिंगला भेट होत नाही? होते की होते ना. मग रोज रोज त्याला वाटेत गार्डन मध्ये भेटण्याचं प्रयोजन काय? हा, तेही त्याच मुलाला. तुला कोणी सांगितलंय? मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली ना, तरी पाहणारा पाहतोच तिला सुप्रिया. खरं सांग, कोण आहे तो मुलगा? काय करतो? आधी मला हे सांग, तुला कोणी सांगितलंय? हे जास्त महत्वाचं नाहीये. कोण आहे तो मुलगा? आई काहीतरीच काय. सुप्रिया, माझ्याशी खोटं बोलू नकोस.
खरं काय ते सांग. अच्छा, पण रागावणार नाहीस ना? आईच्या रागाची भीती वाटते. मग आई रागवेल असं का वागते सुप्रिया? अगं, काही आगळं वेगळं केलं नाहीये मी. मयूर नावाच्या एका स्ट्रगलर आर्टिस्टची माझी हल्लीच ओळख झाली होती. माझ्या सिरियलमध्ये काम करतोय तो. त्याचे आणि माझे विचार जुळतात. आणखी काही जुळतंय का? आणखीन काय जुळतंय म्हणजे? काय करतो तू मुलगा? नाव काय त्याचं? राहतो कुठे? बघ जा कोण आले. तुम्ही जे सगळं सांगते ते पटतंय मला. मग? पण हा जो विजय जो आहे ना हा. त्याचा ना स्वतःच्या बायकोवर वचक नाहीये. नाही बिचारा होतो. हो पण अशाने ती बायको त्याला विकून खाईल. नाही नाही एवढाही बिचारा नाही आहे तो. म्हणजे पाहिलं ना बोलतो कसा तो. अगदी कंसातली वाक्य अगदी परफेक्ट बोलतो. हा बरं हे काय म्हणजे दोघी मायले की गप्प गप्प आहेत. काही म्हणजे- नाही. आणि काही बिनसलंय का? खरंच काही नाही. खरं का लपवतेस कशाला? सांग ना बाबांना. सुप्रिया, आज ना उद्या कळणारच ना त्यांना. मी काही पाप केलेलं नाहीये. काय झालंय ते मला कळेल का? बाबा, माझं एका मुलावर प्रेम आहे. हात रे आतला काय म्हणालीस तू? तुझं एका मुलावर प्रेम आहे? बघितलं पत्की, काळ किती पुढे गेलाय. पूर्वीची सर्वसामान्य मुलगी लग्न ठरलं की लाजायची. आज तीच मुलगी प्रेमाचा कबुली जबाब देते. नाही म्हणजे मला अपेक्षा होती तशी. पण आमची सुप्रिया फार परखड मताची आहे पत्की. म्हणजे तिला लग्नामध्ये जो दाखवण्याचा कार्यक्रम असतो ना तो पण तिला आवडत नाही. नाही पण मनोहरराव ते घरातून पळून जाण्यापेक्षा तिने सांगितलं हे नसे थोडके हो. नाही नाही म्हणजे पत्की साहेब काय माझा प्रेमाला विरोध नाही हो. पण जगातल्या मुलींनी एवढी माझी मुलगी कधी फॉरवर्ड झाली ना ते माझंच मला कळलं नाही. आश्चर्य आहे. नाही म्हणजे त्या आजकालच्या ह्या मुलींना ना चॉईसच नाही. ते कथा कादंबऱ्यांमधलं जे प्रेम उदात्त प्रेम असतं ना तसं हे उदात्त भावनेनी प्रेम करतात. काही चॉईसच नाही. अरे म्हणजे तो मुलगा काय करतो काय नाही, काही महत्वाकांक्षी आहे की नाही, नोकरी करतो की नाही, पोटा पाण्याचं काय त्याच्या. एनिवे बरं तो मुलगा काय करतो, कुठे राहतो? मनोहरराव अहो आजकालच्या मुलींना तर ही व्यसनी मुलं सुद्धा आवडतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की बऱ्याचशा मुलींना विवाहित पुरुष आवडतात. मला एक कळत नाही आज काय त्या अविवाहित मुलाचा दुष्काळ आहे का? हा? काय बोलतायत पत्की का ऐकलं का? कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो तो मुलगा? नाही म्हणजे तुम्ही आंधळेपणाने स्वीकारला असेल त्याला, पण आम्ही आमचा निर्णय मात्र डोळसपणेच देऊ. बाबा, तो हल्लीच गावाहून आलाय ऍक्टर बनायला. काय म्हणालीस?
काय म्हणालीस? काय बनायला आलाय तो? ऍक्टर. अच्छा, म्हणजे नशीब आजमावायला. हो. आणि त्यासाठी तो छोटे मोठे रोल्सही करतोय. तसा स्वभावाने चांगला आहे तो. बेटा, स्वभाव चांगला म्हणजे जोडीदार नाही. आणि ज्या क्षेत्रामध्ये तो नशीब आजमावायला आलेला आहे ना, त्या क्षेत्रामध्ये मेहनती बरोबरच नशिबाचाही फार मोठा वाटा असतो. नाही, कसं आहे सुप्रिया, नशिबाने दगा दिला ना की असे बरेचसे कलाकार आपल्या परत गावी निघून गेलेले आहेत. नाही मनोहरराव, मला मान्य की प्रत्येक व्यवसायात नोकरीमध्ये धोका असतोच, पण ह्या क्षेत्रात तो धोका जास्त आहे असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे पत्की. मी अगदी तुमच्या मताशी सहमत आहे पत्की. म्हणजे आपण तरी कोणाबद्दल वाईट का बोलूही नाही. आणि काय ह्या क्षेत्रामध्ये जर आपला जम बसला नाही ना तर कुठल्या कुठे जावं लागतं. पण ही जी मुलं आहेत ना, जी या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावायला आलेली आहेत, मग या क्षेत्रामध्ये जर जम बसला नाही तर साधी नोकरी सुद्धा कुठे करणार नाही तर मग आयुष्यभर कलाकार म्हणून मिरवत राहतील. अरे मग त्यांना पोसणार कोण? आणि तू तरी काय कमवतीयस ग बेटा? की सुप्रिया, बाळा, तुझ्या नवऱ्याने तुझ्या जीवावर बसून खाणं तुला तरी चालणार आहे का? अगं माधवी, मुळात तोही स्ट्रगलर, ही पण स्ट्रगलर. अरे दोघही जण जर ह्या क्षेत्रामध्ये नशीब आजमावत असतील तर काय उपयोग आहे? उद्या जर समजा नशिबाने साथ नाही दिली, नाही जम बसला यांचा, तर एकमेकांना दोष देत राहणार ही दोघं. पुढे मग त्यांची भांडणं होणार आणि नवरा म्हणून त्याचा इगो दुखावणार. अशावेळी सुप्रिया, फ्रस्ट्रेशन येऊन तो कलाकार व्यसनाच्या अधीन होऊ शकतो हे लक्षात ठेव. अच्छा, म्हणजे याचा अर्थ स्ट्रगलर्सने लग्न करूच नाही असं म्हणायचं ना तुम्हाला? नाही नाही, करावं, लग्न करावं, पण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर. सुप्रिया बेटा, खरं तर माझा प्रेमाला विरोध नाहीये. तुमचा हा जो चॉईस आहे ना, त्याला खरा माझा विरोध आहे. बाबा, प्रेम काही सांगून किंवा ठरवून होत नाही. हो, पण आपण गाढवावर प्रेम करतोय का घोड्यावर प्रेम करतोय एवढंही न कळणे इतकं प्रेम आंधळा नसावं ना? एक्झॅक्टली मलाही अगदी हेच बोलायचं होतं. काय सुप्रिया बेटा, आपल्याला शोभेल अशाच मुलावर प्रेम करा, म्हणजे आपला जोडीदार शोभेल अशा मुलावर. तो जातिवंत नसला ना तरी खानदानी असावा, तो विद्याविभूषित नसला तरी किमान शिक्षित असावा, तो श्रीमंत नसला ना तरी किमान सुखवस्तू तरी असावा, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर नसला ना तरी किमान कमवता असावा, म्हणजे रोजच्या पोटा पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे त्याने. सुप्रिया बेटा, बेसिकली एवढं तर हवंच ग. पण जर ह्याच अपेक्षा त्या मुलाने किंवा त्या मुलाच्या घरच्यांनी केल्या तर? मी नाही म्हणत नाही बेटा. काय बेटा, नवरा बायको ही काही एखादी दुकानातली वस्तू नाही, ती आवडली नाही तर लगेच बदलून टाकली. बाबा, माझा चॉईस इतका टाकाऊ नाहीये. उद्या उद्या तो मुलगा प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल, पैशाच्या राशीत लोळेल. तो जरी स्ट्रगलर नसला तरी तरी तो टॅलेंटेड आहे. मान्य, तुझं हे सगळं म्हणणं आपल्याला मान्य, पण त्याच्या नशिबाने मार खाल्ला तर? आणि मला सांग, तू काही कमी टॅलेंटेड आहेस का ग? हा, तू कुठं पैशाच्या राशीत लोळतेस की प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलीयस? नाही काय बेटा, आम्ही ना तुझे आई वडील आहोत, तुझं आम्ही भलंच चिंतू बेटा. नाहीतर ना एक काम कर, तू सेटल होईपर्यंत वाट बघ.
हे बरं आहे, मुलगी म्हणून माझ्यावर बंधनं लादा. निखिलला मात्र मोकळं सोडलं होतं ना. हे मला कशाला मध्ये घेतेस? माझे आई वडील जर आपला जावई कसा असावा असा विचार करत असतील, तर मग हाच विचार मनीषाच्या आई वडिलांनी केला असता, तर मग त्यावेळी जावई म्हणून निखिल कोणत्या निकषावर बसत होता? हातर आतला काय म्हणाले? एक नोकरी सोडलं तर माझ्यात काय कमी होतं? आणि मी मनीषाला आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं सुद्धा होतं, जोपर्यंत मी माझ्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर जावई होण्याच्या निकषात परिपूर्ण उतरल्याशिवाय. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? अगं पण मला हेच म्हणायचं होतं की जर हाच विचार मनीषाच्या मम्मी पप्पांनी केला असता, तर मग मला नाही वाटत यांचं प्रेम फुललं असतं ते. बेटा सुप्रिया, मी विचार आहे ना मनीषाच्या मम्मी पप्पांना. आहेत का मनोहर पंत? अरे अरे पत्की साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. बरं झालं वेळेवर आलात साहेब. सांगा माझ्या मुलीला, सुप्रियाला सांगा की मनीषाचं प्रेम आणि निखिलला जावई म्हणून कुठल्या निकषावर ॲक्सेप्ट केलात? काय प्रश्न विचारला तुम्ही मनोहर पंत? म्हणजे ह्या गोष्टी विसरण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतोय तीच गोष्ट विसरतो. म्हणजे काय म्हणायचं ते माझ्या लक्षात येत नाही. ॲक्च्युली परवा जे काही झालं त्यामुळे मनीषा अतिशय हर्ट झाली. अच्छा, म्हणजे मनीषाने मान्य केलं की ती इथे काय बोलून गेली ते? पप्पा मला सांगा, काय चुकलं माझं? एक तर विनावशीला नोकरी मिळत नाही मला, त्यातून ती सांगते असलेली नोकरी सोड. मूर्खपणा नाहीये का हा सगळा? निखिल बेटा, मी बाप आहे तिचा, पण तरी सुद्धा मलाही कळत नाहीये मी काय करावं. अच्छा, म्हणजे मग तुम्ही आत्ता आलात ते? मी आत्ता इथे आलोय ते तुम्ही माझ्या घरी येऊन जी प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांचे उत्तर देण्याकरता. एक्सक्यूज मी, मी निघतो. म्हणजे तुम्हाला काही खाजगी बोलायचं असेल तर. फक्की साहेब, आता खासगी काय राहिले या बाबतीमध्ये? एनिवेज, म्हणजे जर मनोहर पंतांना हरकत नसेल तर तुम्ही थांबू शकता. मी नाही पत्की साहेब, आपल्यात काहीच खाजगी असं नसतं. काय गैरसमज ही जी असतात ना, ही एखाद्या वावटळीसारखी असतात. ते वावटळ उठलं ना की क्षणभर सगळं डळमळीत होतं आणि नंतर सगळं शांत. पप्पा, ती छोट्या छोट्या गोष्टीहून डोक्यात राग घालून घेते. हो, या सगळ्याचा वैताग आलाय मला. बेटा, तिकडे ती असं म्हणते, इथे तू असं म्हणतोस, पण खरं सांगायचं ना तर वैतागलो ते आम्ही. मुलगी तरी वाईक, तुला राग येतो, कळतं मला सगळं, पण करू काय? कोसळणारी वास्तू किती दिवस टेकू लावून उभी करू? नाही, कसं आहे की रोज टेकू लावण्यापेक्षा कायमची रिपेअर केलेली बरी. की साहेब, काही काही वास्तू रिपेअर करण्याच्या पलीकडच्या असतात, त्या पाडाव्याच लागतात. अहो, असं काय बोलताय? मनीषाने काही निर्णय नाही ना घेतलाय. ती बिचारी कसला निर्णय घेणार ग? नाही मनोहर पंत, भलत्या भ्रमात राहू नका. एक वेळ समुद्राचा तळ सापडू शकेल, पण या मुलांच्या मनाचा पत्ता लागणार नाही. पण मी ट्रस्ट मी, माझा काही दोष नाहीये. मला माहिती आहे, मी तुला दोष देत नाहीये, तुला देणारही नाही दोष.
पण बेटा काही काही वेळेला निर्णय असे घ्यावे लागतात आणि ते ज्याच्या बाबतीमध्ये असतात त्याला त्याचं वाईट वाटतं, पण ते त्याच्या भल्यासाठीच असतात. काय निर्णय घेणार आहात तुम्ही? बेटा, बोटाला झालेलं गळू जर बरं होत नसेल ना तर कधी कधी ते बोट कापावं लागतं. अशा वेळेला बोट महत्वाचं नसतं, जीव महत्वाचा असतो. मी समजलो नाही. निखिल बेटा, जोडीदार हा नशिबाने मिळत असतो, तो मागून किंवा ठरवून मिळत नसतो. तुझी आणि मनीषाची जोडी तुम्ही दोघांनी ठरवलीत. कदाचित परमेश्वराला ही जोडी मान्य नसेल. म्हणजे वीरेंद्र साहेब, काय ते जरा स्पष्ट बोलाल का? मनोहर पंत, निखिल, मी इथे एक निर्णय सांगायला आलोय. निखिल, तू नोकरी सोडू नकोस. एक वेळ मनीषाला सोडलं तरी चालेल. पप्पा, पप्पा अहो, हे काय बोलताच? माधवी, प्रेम ही अशीच असतात. साध्याशा धक्क्याने सुद्धा तुटून पडतात. झालं तुझ्या मनासारखं? आमच्या प्रेमावर जळत होतीस ना, तुटलं आमचं प्रेम. मनापासून केलं असेल तर कसं तुटेल? लग्न एक वेळ तुटू शकतं, प्रेम नाही. कारण ते मनापासून असतं आणि मनातलं असतं. भव सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान. बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर